परिपाठ सूत्रसंचालन मराठी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात, कवळ्या नाजूक उन्हाची प्रेमळ साथ, थंडगार हवेशी पडली गाठ, अशा प्रसन्न वातावरणात चला सुरू करूयात परिपाठ. चला सुरू करूयात परिपाठ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. With great respect and love, I welcome our respected principal sir, hardworking teachers, and my dear friends. My name is Namrata Mahadev Bhatane, and I am honored to host today's morning assembly. सुविचार, आचार, विचार, उच्चार आणि संस्कार यांची सुरेख सांगड घालतो सुविचार, म्हणजे सुंदर विचार, ज्यामुळे आपल्या जीवनात विचारांना दिशा मिळते व आपल्याला यशाची पायरी चढण्यास स्फूर्ती मिळते. असा सुंदर विचार म्हणजे सुविचार घेऊन येत आहे फड अनुष्का. दिनविशेष. उजळणारा प्रत्येक दिवस नवीन काहीतरी शिकवत असतो आणि या दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला माहीत असणे गरजेचे असते. म्हणूनच आजचा दिनविशेष घेऊन येत आहे शिवानी मुंडे. धन्यवाद शिवानी. ठळक बातम्या. आपण सर्वजण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. या वाटचालीत देशातील आणि जगातील घडामोडी जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर मग बघूया आजच्या ठळक बातम्या. बातम्या सांगण्यासाठी येत आहे फड अनुजा. धन्यवाद अनुजा. व्यक्तिमत्व. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये आदर्श निर्माण होण्यासाठी त्यांना थोर व्यक्तींची माहिती असणे गरजेचे असते. म्हणून आजचे व्यक्तिमत्व घेऊन येत आहे अमोली घोबाळे. धन्यवाद. मूल्य शिक्षण. प्रत्येक गोष्टीतून आपण काही ना काही शिकत असतो. म्हणून आजचे मूल्य शिक्षण घेऊन येत आहे प्रीती धनराज फड. धन्यवाद प्रीती. म्हण. काही वाक्य असतात, त्यात काही मोजके शब्द असतात, पण तेच शब्द आपल्याला काही शिकवण देतात. म्हणून आजची म्हण घेऊन येत आहे फड अनुराधा. धन्यवाद अनुराधा. सामान्य ज्ञान. पुस्तकांची साथ घेऊन नव्या गोष्टी शोधतो. सामान्य ज्ञानाच्या सागरातून ज्ञानमोती वेचतो. ज्ञानमोती वेचतो. ज्ञान म्हणजे शक्ती. आपलं सामान्य ज्ञान वाढवलं तर जग समजायला सोपं होतं. चला ऐकूया काही रोचक सामान्य ज्ञानाची माहिती. आजचे सामान्य ज्ञान घेऊन येत आहे केंद्रे साक्षी. धन्यवाद साक्षी. बोधकथा. गोष्ट छोटी असो वा मोठी, तिच्यातील बोध महत्त्वाचा असतो. कारण भविष्य सुंदर होण्यासाठी इतरांच्या अनुभवातून आपण शिकण्याचा धडा घेत असतो आणि यासाठी गरज असते ती बोधकथेची. आजची बोधकथा घेऊन येत आहे फड नम्रता. कहानी छोटी सीख बड़ी, सच को राह हमें सिखाए, जो चलता सत्य के पथ पर, सफलता उसकी कदम चूमे, सफलता उसकी कदम चूमे. धन्यवाद नम्रता. ज्ञानाचा सोहळा झाला संपन्न, शिकण्याचा प्रवास ठेवा अनंत. शाळेचा परिपाठ प्रेरणा देई, सर्वांच्या मनाला आनंद देई. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दैनंदिन परिपाठ यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. या परिपाठाला सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार. आपला दिवस आज प्रेरणादायी जावो अशीच शुभेच्छा. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, ठेच लागल्याशिवाय पायाला दिशा समजत नाही. ठेच लागल्याशिवाय पायाला दिशा समजत नाही आणि अपयशाशिवाय यशाचं मोल कळत नाही. त्यामुळे घडत राहा, शिकत राहा, जिंकणं मग निश्चित आहे. धन्यवाद.